काय ग असं कसं झालं हो माई? अगं बाई, अगं पण मग आम्हाला कळवलंच का नाही तू? काय कळवायचं? अगं मामांविषयी. वसुधा 92 वर्षाचा आहे माझा मामा. ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण आणि रात्रीचं फक्त सूप एवढंच घेतो. माई आहेत. डॉक्टरांनी सांगितलंय फळ खा हो, फळ खा. नाहीच खात. मला माहितीये माई, काही वर्षापूर्वीपर्यंत माझा 92 वर्षाचा मामा 80 जिलेब्या खायचा एका बैठकीला ताकाबरोबर. पण आता शमू, हे घे दूध. परत दूध? काकू आज ना माईने तुझ्यावर दिली का जबाबदारी ते चूर्णवालं दूध पाजायची? नाही ग बाई, 3 दिवस ती मात्रा घेतलीस की नाही तू आता दुधातनं. रक्त शुद्धीकरणासाठीचं चूर्ण होतं ते. बरं ते जाऊ दे, ते मुकाट्याने घेतलंस म्हणून तुझ्यासाठी आवडीचं ड्रिंकिंग चॉकलेट बनवून आणलंय. ड्रिंकिंग चॉकलेट? खरंच घे. सावकाश गरम आहे. काकू काकू लव यू सो मच. सांडेल ते. सावकाश पी. यम्मी. जमलं? येस. काकू खरंच फक्त तू आहेस या घरात जिला आमचं मन कळतं. पण तुम्हा मुलांना कुठे कळतं ना आमचं मन. काय झालं काकू? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम असं नाही ग शमू, पण तुला तर माहितीये मी कायम तुमच्या मुलांच्या पाठीमागे उभी राहते. आता तुला फॅशन डिझायनिंग करायचं होतं तेव्हा सगळ्यांचा विरोध पत्करून मी तुझ्या पाठीमागे उभी होते. मला कल्पना आहे त्याचा फारसा उपयोग नाही झालेला, पण तरीही माझं म्हणणं असतं मुलांना स्वतंत्रपणे वागू द्यावं, त्यांना जे काय करायचंय ते करू द्यावं. पण तुम्ही मुलं तसं नाही ना करत. प्रत्येक वेळेला असं नाही ना वागत. अरे काय माई अरे 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 थांबा दादा दादा. अरे काय काय अजून केरळला नाही गेलेत तुम्ही? जरा थोडासा धीर धरा थोडा. अरे वा, बॅग घेतलीत का भरायला? छान छान छान. आणि ह्या साड्या घेतल्यास तू बरोबर? का रे अक्षय? साड्या, जीन्स, टी शर्ट असं काहीतरी घेऊन जायला नको का? अरे वा अमृता, छान आयडिया की. काकूला सांग ना, काकू पटवेल माईला की केरळला तरी अमृताला जीन्स वगैरे घालू द्या म्हणून, नाही का? सांग. ए नाही नाही, मी नाही मुगात मला डालीसारखं पुढे करू नको माईंच्या ओरड खायला. अगं तुला अडकायस माईंचा, तू सांग. आणि या खरं तर ना गोष्टी सगळ्यात चोरून करायच्या असतात. तुला चांगल्या जमतील. हे बघ, चोरून कर नाही तर राजगोस कर. मुळात काय, एन्जॉय करा, आनंद घ्या सगळ्या गोष्टींचा. हेच सांगायला आले होते मी. आणि हेही बघायचं होतं की झाली की नाही तयारी, तिकीट वगैरे घेतलीत की नाही तुम्ही, व्यवस्थित ठेवलीत ना? बद्दल तुमचं मत 2 वाक्यांमध्ये, नंतर विवाह संस्थेबद्दल तुमचं मत 3 वाक्यांमध्ये. कमालच आहे. एवढ्या महत्वाच्या विषयांवर, अहो खूप महत्वाचे विषय आहेत हे. माईंकडे ह्याच्यावर 2-2, 3-3 तास बोलता येईल एवढी पूरक माहिती आणि तुम्ही 2-3 वाक्यात. अगं वसुधा, ते आता म्हणाले ना त्यांना चौकटीत बांधायचं सगळं, म्हणून मुद्देसूद बोलायचं. सुरुवात करूया. पहिल्यांदा तुम्ही बोला एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल.
मला असं वाटतं एकत्र कुटुंब हे फुलासारखं असतं. सगळ्या पाकळ्या महत्वाच्या असतात आणि त्या एकमेकांना जोडून उभ्या असतात. तेव्हा ते फूल तयार होतं आणि मग त्या फुलाला शोभा येते, अर्थ लाभतो. ते एकत्र कुटुंब फुलासारखं. काय बोललात माई तुम्ही, वा. आता घटस्फोटासंबंधी बहुतेक आता फ्लाईट मिस होणार यांची. अगं काय बोलतेस तू? शुभ बोलणाऱ्या म्हटलं तर मांडवाला आग लागली. काही आगबीग लागत नाहीये. शांत राहा जरा. मी आलेच. माई कुठे गेली? अरे देवाला साकडं घालायला गेले असतील, तिकीट यांची सापडावीत म्हणून. थोडंसं धोरणीपणाने वागलं ना की देवाला साकडं घालायची गरज नाही पडत. वसुधा, ही काही आगबीग लागत नाही. मग सगळं व्यवस्थित होतं. अक्षय, हे काय माई? बघ बघ बघ, चेक कर सगळं आहे की नाही. तुझी फ्लाईटची तिकीट, तुझं हॉटेलचं बुकिंग, त्याचे पेपर्स, हे सगळं नीट आहे की नाही बघ. नाही चेक करतो एकदा. आपल्या सगळ्यांच्या खुल्या सतत उघड्या असतात आणि ह्याला बेजबाबदारपणा म्हणतात. आणि हे असं बेजबाबदारपणे वागणं, बेफिक्रीनं वागणं मला अजिबात आवडत नाही आणि हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. बरोबर आहे ना? आणि ह्याच्यामुळे आपल्याला काय काय सोसावं लागणार आहे ह्याची कल्पना तरी आहे का तुला अक्षय? हिने नाही काय केलं, पण हिने त्या किल्ल्यांचा गैरवापर करण्याची संधी तर दिली ना समोरच्याला. काय पण माई असं होऊ शकतं ना. 2 मिनिटांसाठी का असेना माणूस किल्ली रूम मध्ये विसरू शकतो. पण मला नाही वाटत की इथलं कुणीही त्या किल्लीचा गैरवापर करेल आणि चोरी करेल घरात. अरे पण संधी तर दिली ना. नाही, घरातल्यांनी नसेलच केलं, पण बाहेरचा त्याचा गैरफायदा घेऊच शकतात की. बाहेरची कोणती व्यक्ती आली होती या घरात आता? तिचे काका मनोहर पंत, ते बाहेरचेच आहेत की. जो चोर तिजोरीमध्ये खोटे खडे ठेवू शकतो तो माझ्या कपाटात सुद्धा ठेवू शकतो की. मॅडम, ही शेवटची रूम होती ना? हो. मॅडम, आम्हाला थोडासा वेळ द्या. आम्हाला तपास करावा लागेल. तुमच्या वॉचमॅनला भेटावं लागेल. जरूर. हवालदार, हे सगळं घ्या. काय करायचं? हे खाडगे आणि कपल जर का हनीमूनला गेले असतील ना तर यांची केस मी चालवायला घेणारच नाही. काय केस चालवायला घेतली आणि मी तोंड घशी पडलो तर काय करू? आयडिया, फोन करून चेक करतो ते हनीमूनला गेलेत का नाही. गोड बोले.